15 फुटे पूर्ण पकडून टाकले. पूर्ण पाय फिरवला शबन झालं. द्या म्हणलं आता 40 रुपये. तसं नाही ना रे, तसं नाही म्हणलं ते. 40 रुपयेच देतो तुले, पण हे 20 रुपये झाले आता तुमचे. हो म्हणजे पकराचे. हो आता तुम्ही आता किती वाजले? 3:30 वाजले. हो आता तुम्ही हे पकडून दिलं मस्त. तर आता ढोरं येतील का नाही 5 वाजता. हो तर हे जमा करावं लागेल अजून. हो म्हणजे हे जमा केलं आणि याची गंजी लावून याच्यावर सर्व टाकला की मग तुमचे 40 रुपये. आता सध्या 20 रुपये झाले तुमचे. बाबा म्हणजे जमा करायचे का मग 40 रुपये? बाप्पा बाबा मग तर काहीच नाही पुढे आम्हाला. तुम्ही म्हणे बा पकडून द्या म्हणे 40 रुपये देतो म्हणे. नाही म्हणलं ना, तसं काय म्हणलं. अभि म्हणलं पकराचे 20 रुपये आणि जमा करायचे 20 रुपये असं म्हणलं ना. 40 म्हणलं ना. फुटलं का मग? नाही फुटलं. काय फुटलं मग? हे जमा करायला लागते म्हणतात अजून 5 वाजता. पहिले का 2-3 दिवसचं काम आहे ना, मेळा पुरत काऊन नाही तुम्हाला? मग काय तर सकाळी शाळा उघडायच्या आधी पकडून द्यायचं. आणि शाळा बंद झाली 5 वाजता शाळेतून आलं की जमा करायचं. पकडले 40 रुपये. 3 दिवसाचं काम आहे का? मग काय तर पुरत नाही तर काय झालं? पण तरी मी कमी झाले बा. मग काय 100 रुपये पाहिजे होते. पाय फिरवायचे 100 रुपये. लय हुशार दिसू राहिले तिकडे. मग दिवसभर घाम गायला 400 रुपये रोज पडते म्हणलं. तुला काय येता तर या नाही तर राहू द्या मला. येता का मग उद्यापासून? आजचे 40 रुपये तुम्हाला मी देऊन देतो संध्याकाळी 5 वाजता. हो तिकडे नाही का? हो पाय फिरवा लागते. बरोबर ठीक आहे. मग 40 रुपये रोजचे देत जा मग. 3-4 दिवस वाहू घाला मस्त. रोज येतो मी. काही हरकत नाही. बरं जा आता घरी जा तुम्ही. 5 वाजता या. संकेत जा बरं घरी चहा घेऊन या आता. आता आपल्याला नाही म्हणलं ते शांतारामला आवाज देणं, इथं बाजागिजा लावा लागत नाही. हे गदी गिदी देवीदासची. निरा म्हणलं सोयाबीन खातीराजी हानता जाते. अरे शांताराम इकडे बरं. इकडे जाय संकेत जा चहा घेऊन ये म्हणलं. 3 कप आम्हाला 4-5 कप. जाय लवकर जा. बरोबर. हो आलो झालो. चारे बंगरेशाचा आहे ती. म्हणून आपलं दोघांचं बरोबर ध्यान ठेवायचं. एक तर तिघाचं सोयाबीन आहे इथं. हो एक तर त्या कनीर बुडा, एक तर तिथं मिरो मारो करून राहिला. इकडे टोपलं तिकडे टाकायला काय जाते. म्हणून लक्ष ठेवायचं. तेच म्हणलं मी गेलो तर तुम्ही थांबत जा, तुम्ही गेलो तर मी थांबत जाऊ. आपल्या तिघाचं इथं आहे आता. चल ये तुम्ही काय म्हणते पाय तुम्ही. शांताराम काय आहे रे? ये ना इकडे. जरा काम आहे ना इकडे ना. देवला या इकडे या. मला काय म्हणते बुडा. हो चल मग जगन चिंगरे जाय तू घरी आता. हो आता संध्याकाळी 5-6 वाजता या आता. ढोरं यायच्या आधी. हो मग आपण जमा करून घेऊ. जा आता तुम्ही. बरं चालेल जगना. चल घराकडे चल. बोला गंजराबाजी. बाकी काय म्हणा दोस्ताना म्हणा तर खरंच तुमचा. हो पा बरं आता सोयाबीन मुंगशिराम भाऊचं. तुम्ही किती धडपड करून राहिले पा बरं. मशीन पा हे पाय ते पाय. बाकी पण जाऊ द्या आता. हो काय म्हणता कायसाठी बोलाल बा? आता याला काय माहिती आता आमच्या दोस्तांना काऊन आहे तर. हो ना ते तर आहेच म्हणा. दोस्तांना कसं असते शेवटी आहे बा. दोस्त ज्याचे विचार पटले ते आपला मित्र. असं आपलं काम आहे. तर मी काय म्हणत होतो आता आपण आपले सोयाबीन वाहू घातली इथं समजा तिघाची. समजा देवलालचं तू ये आणि मुंगशिरामचं. तर आता हे कसं रोज आता 2-3 दिवसाचं काम आहे ते. गदे ढोरं वासरं चालूच राहते आता. तर म्हणलं आजूबाजून आपण बाजा लावून घेऊ. आणि म्हणलं एखादा माणूस पाहून ठेवू. म्हणजे कसं आपल्या रोज आता रखवाली होणार आहे का? थांबणं होते का? तेच तर वांदे आता. माझ्याच तर आता हे बा 2 बॅगाचं काळाचं राहिलं. मला तिकडे गुता लागते आता. जगनच्या भरोशावर काम होतं. आता जगनची उद्याहून शाळा आहे. आता म्हणलं आता तेच तर मला पेच पडला. देवलाला म्हणलं गड्या तू करा तर ते कामाला जाते आता. असं आहे सरपंचाच्या इकडे. मग काय करा? मग तेच म्हणलं कसं आहे मोठा रिकाम आहे का नाही. हो डॅनी तर कसं वावरातले काम आहे. सरपंचाच्या मागं असते जास्त ते. तर म्हणलं मोठा आता घरी बसते तर त्याला म्हणा इथंच बसू. काय देवला तुझ्या बाबाला समजा 100 रुपये देऊन जाऊ ना दिवस भरायचे. बसायचं काम रखवाली करायचं काम. आडव्या बाजागिजा लावून देऊ. टेन्शनचं काम नाही. आणि पोट्टे सकाळी ते याचं पोट्ट येते काशाचं बंगरेच्या. तसंच एखादं पोट्ट पाहा तुम्ही पकडासाठी आणि जमा करायसाठी जाय तिकडे. हे बरोबर आहे. फैलाचं काही नाही म्हणा. फैलाले जमा करायला येते माणूस संध्याकाळचा. पण आता हे दिवसभर कोण रखवाली करावं नाही का? मग आता काय देवला तुझ्या बाबाला सांगतं का मग? ते ना बाबाला काय पैसे द्या लागते. हो बसते तिथे येऊ ना. घरी बसल्यापेक्षा इथं बसते. त्याचे काय रोज द्या लागते काही नाही. ते कसं असते 100 रुपये दिले की ते हरी येते. मग असं आहे ते दिवसभर मग कसं आशे ना बसते माणूस. आता हे आता शांताराम तू समजा किती क्विंटल झालं समजा 3 बॅगाला तुला किती 12 पोती झालं वाटते आहे ना. यायले 15 पोती झालं. देवला तुला किती झालं 3 एकरात. त्यालाच किती होणार आहे? 12 पोती झाले त्याला. 12-12.5 पोती आहेत. मग काय तर 3 एकरात 4चा ॲव्हरेज लागला त्याला. तर देवला मग कसं करतं मग मोठ्याला. आता तुझ्या बाबाला सांगता का म्हणलं मग काय द्यास ते देऊन दे. मग सांगतो ना बाबाला सांगून देतो मग. हो कसं आता दिवसभर इथंच बसा बा. इकडे तिकडे बसल्यापेक्षा रात्रीचं बी इथंच बाजगीस टाकून देता येते. हो म्हणजे टेन्शन नाही रात्रीचं बी नाही का? नाही रे बा लक्षच बाबा. रातचा दिवस आहे डोळे फोडून राहिला तिथं आता. हो ना एवढा माल घरी आला आता. ते तर कमीत कमी मार्केटला पोहोचा लागेल का नाही. हो ना तर काय 4 महिने मेहनत केली. एखादा याचा भरून घेऊन चालला जायचा. मार्केटातले पैसे घेतले की रवाना. आपण बसलो तिकडे हातात चोयात. तेच म्हणलं लक्ष ठेवा बरोबर. तेच म्हणलं आता बाकी मी काय म्हणतो मग काय शिवला मग चाट दिली वाटते नाही. 2 बॅगा राहिल्याच वाटते मग तुझ्या. म्हणाले काय ना चाटा दिला ना ते घरच्या वरात गेले तर. हो 2 बॅगा काढू म्हणून नंतर फोन केला तर फोन उचलत नाही रे आता. आता काय उचलते फोन ती. आता काही नाही आता झालं ते. तू मला नाही वाटत काढ म्हणून. तो हार्वेस्टरनं काऊन नाही काढ. मला याच असतं भेटाले. मीच तो येजन म्हणत मी. हो ना कशी माय निघाले असते 200-400 रुपये. काऊन नाही आला तू भेटाले. ते काढून दिलं असतं तू राहिलेलं ना. विचार झालता याचा. पण मी आणलो आता ते करते नाही करत हार्वेस्टरवाला. एक तर आपण त्या दिवशी तोंडही मारलं ना 100 एकर आहे म्हणून. ते म्हणून हे आहे का तू 100 एकर म्हणून काही आलो नाही. मला जाऊ दे बाबा काही ना काही मार्ग काढू म्हणून काही आलो नाही मी. हो चला येऊ का मग आम्ही. थांब ना जरासा चहा बोला ना मग श्रीरामजीचा. बसा ना आता सांगितलं ना पोट्टे येऊन राहिलं ना. बसा सावलीत या. आणा रे आणा ना लवकर. 5 वाजून राहिले ना आता. कसं लवकर झाला आता 1.5 एकरचं तर लवकर घरी निघू. आणा पटापट कवटे राहिले तेवढे. अरे झालं ना बाबा. आता काय राहिलं. तेच तर आम्ही पाहायला गेलो तर काहीच नाही. बाया म्हणजे झालं म्हणे निपटलं म्हणे. मग काय चला ते फडके गिडके देऊन दिले. बाया गेल्या घराकडे. चला म्हणलं आपण
अरे बाबा अटकलंय का मला आहे का 10-15 कवटी अजून झालं मग तर काय मला 1.5 पोतच होते काय सांगा 1.5 एकरात नाही होते ना बे होते 3-4 पोते होते मग काय तर पाय ना आहे ना 3-4 पोते गंजी लागले नाही काय झालं मग काय चल उतर म्हणलं लवकर चाललं घराकडे चाललं जा लागणार आता म्हणा लय लवकर जाऊन अर्थ नाही मग काय ते शांतारामधून डोकं खायचा तर बसा लागन त्याचं राहिलं ना ते आपण मधातून सोडून नाही आलो का ते अजून याचा कलकल करत घरी थांबा जराशी उशिरा जाऊ ना मी म्हणतो भेटाच काय तुम्ही द्यायला शांत यायला नेन ते काय भ्यायची गरज आहे तुम्हाला ते बाकीचे आहे ना तर पैसे सोडले का नाही 5 जणांना मग आता शांतारामचा आता 2 बॅगा राहिल्या त्याला म्हणा आमचं झाल्यावर काढून देतो तू एका काढत नाही म्हणलं का मी मग हो ना तर काय पैसे काय तुम्ही घेतले का ते त्या जमुरायला म्हणा मग काय तर पैसे काढून घ्यायसाठी आहे त्याचं आपले 11,000 आणले ना आपण झाला आपला विषय मोकळा पुन्हा मॅच तर बायला आयडिया दिली 6,000 रुपये साड्यासाठी काढा म्हणलं तेवढे निघाले तरी नाही तर मग पैसेच नसते भेटले मग 2 बॅगा काढूनही द्यायला लागल्या असत्या मग काय आता हे आपलं माहित झालं आता उद्या मग कसं करता आता आपण चितपट नाही केली का मग बबनरावची माई मग बबनराव तिसऱ्या दिवशी उद्या माय काढून द्या 1.5 खर्च त्याचं 2 एकरात आहे मग ते परवा काढा झालं मग मोकळं मशीन सांगितली की आपलं काढून घेऊ मग पाहू मग शांतारामचं असं करावं लागेल मग नाही का 3 दिवसानंतर येतो म्हणला नाही आलाच घरी तर समजा नाही का त्याच्या पडायला काय सांगा मग आपण नाही त्याचं हे 5,000 घेतल्याशिवाय करायचं नाही शांत्याचं मग ते 5,000 रुपये जमुऱ्यानं घेतले आपण घेतले का मग फालतू आपण त्याच्या 5,000 रुपये फेडून दिले त्याची त्याला म्हणा बा मला 5,000 रुपये पहिले दे तर तू ते सांगतो म्हणा मग काय करायचं आहे त्या जमुऱ्याचे पैसे आपण काय फेडणार आहोत तेच तर म्हणून राहिलं लोक आपल्याला म्हणून राहिले पैसे बुडवले ते जमुऱ्यानं आपल्याला छापू दिला आपला काही दोष काय नाही सांग बरं तेच म्हणलं ना ढाण्या माणूस राजा तुम्ही एवढे कसे काय मागं लपकू राहिले तुम्ही शांत्याला सांगून द्या जाय म्हणा त्या जमुऱ्याजवळ पैसे काढ म्हणा तू तर आम्हाला सांग म्हणा काही आम्हाला सांगू नको म्हणा ते बरोबर तसं आहे मग नाही हो ना आपला दोष नाही काही नाही आता ठसनच राहतले का कोणी भेटो ते लक्ष भेटो कोणी भेटो जमुऱ्याला पैसे मागा आम्ही काही खाल्ले नाही कोणाला लाजिम नाही लेको आम्ही चोट्टे चला आता घराकडे ना फालतू लपकून राहिला राजा एवढा मोठा ढाण्या हो ना आम्ही तुमचे चेले चला बिलकुल छाती फुगून म्हणाले काय त्या जमुऱ्याला पहा म्हणा आम्हाला काय म्हणून राहिले आम्ही खाल्ले का हो चला झालं का म्हणलं लक्ष्मण अन्न काय राहिली एखादी ट्रीप किती झालं मग कसं काय ॲव्हरेज गिव्हरेज काय लागलं तुले ना बाय बा मी काय म्हणतो विचारत नको आता मला हे बा हसावून आला गोष्टीचा सासऱ्याचा फोन आला किती झालं म्हणे मला एकरी साप होते हो काय करता साप होते झालं मला 4 एकरात नाही काय सांगा तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्ही पुरले तुम्हाला तरी एकरी 4 पोते झालं आलू बोंग्याला 3 पोते झाले मला 2 एकरात दोघांचा हसाच आहे आमचा मग काय तर काय बोला काय जाईन ते मग ते मारतेच तर म्हणे इतके मोठं बारदार आणला म्हणे 40 पोते 6 पोते राजा म्हणे सोयाबीन नाही तुमचं एका ट्रिपत आणलं दोघांचं आता हे पसरवलं म्हणून जरा तुम्हाला वाटून राहिलं आहे का जास्त काही नाही 9 क्विंटल आहे दोघांचं हो काय करता आता अशी परिस्थिती आहे अरे बाबा तुमचं तर आमच्यापेक्षा फाटेल दिसते बरोबर जाऊ द्या तिकडे नाही का कोणाला विचारायलाही पुरत नाही आता कोणाला सांगायलाही पुरत नाही हाय ते आपल्या गोष्टी होऊन द्यावल्या का टपकले येऊन नाही का निरा बेमानवानाचे पैसे तर डुबवले आहे ना याच्याशी तर बोलण्याचा अर्थ नाही वा अरे बरं मस्त झालं बा काढून मोकळे झाले काय जरासे थांबले असते तर दिलं नसतं काढून आम्ही मुकाडे नव्हतो ना आले इथं जिल्प्या पडाले अरे जा ना घराकडे हो जाऊ द्या ना ते आता माझ्या 5,000-4,000 डुबल तुम्ही सगळ्याच्या आता तुम्ही 20,000 फटका दिला जाऊ द्या ना आता काय विषय काढता ते काढलं ना आम्ही आता हार्वेस्टर आणलं ना आमचा मालही काढला आम्ही ते फक्त त्याला शांताराम भाऊचे ते 2 बॅग आहे तेवढ्या काढून द्या म्हणलं जराशे माणूस की ठेवा जराशी अरे काय बोला आता यायले किती बेवकूफ आहे ते बोल बरं सांग बरं यायले काय म्हणावं यायले तो लक्ष्मण तुम्हाला काही डोकं आहे का नाही म्हणलं आम्ही काय नाही म्हणलं काय असलो म्हणलं तुम्ही हे बा कुठे आमच्या बदनामी नका करत जाऊ म्हणलं फालतू तुम्हाला काय सोपं वाटू राहिलं का ढाण्या माणूस आमचा राजा शिवलाल टोयगोटे पुऱ्या महाराष्ट्रात म्हणलं नाव आहे म्हणलं द्यायचं एवढा मोठा हिचोकाटा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तुम्ही राजा 5,000 बुडवले आणि 4,000 20,000 अशा चिल्लर गोष्टी नका करू म्हणलं त्या याले म्हणा तुम्ही ते कोणता जंबुऱ्या त्यानं पैसे घेतले ना फोन पे ना आता शिवलाल भाऊन मारले नाही का पैसे त्याले मग ते जर आला नाही तर ते आम्ही जबाबदार आहे का म्हणलं त्याले फालतू काही बदनामी नका करत जाऊ तुम्ही बदनामी म्हणजे मग तुम्ही घेतले ना आमच्यापासून पैसे मग पैसे दे ज्यानं घेतले त्याला म्हणून का नाही गाव देतच भाऊ ते बा आपण बोलत नाही ते त्याचं ते जाणे ते द्यायला नाही दिले तर नका देऊ म्हणा जाऊ द्या अबे लक्ष्मण जरासं बुद्धीने विचार करा तुम्ही पैसे कोण खाल्ले बा हे पैसे त्या जंबुऱ्यानं खाल्ले मग आपण खाल्ले का त्यांना म्हणे मजूर आणतो बा आणलं नाही मग आम्ही तरी राजा करून द्यायला तयार आहोत ना फालतूचा विषय वाढून राहील तुम्ही जाऊ द्या ते विषय सोडा आता त्या जंबुऱ्याला फोन करा आणि मागा दिले पैसे नंबर देतो मी तुम्हाला चला फोन करा नाही करा आम्ही नाही करत ते तुम्हीच काढा तिकडे जाऊ तिकडे जा घराकडे जा आम्हाला आता हे पकडून आहे बाबा मग आता रातच्या नादून आता इथे या लाग चला ते काय रे राजा येले करू राहिले 6 पोती 10 पोती सोयाबीन नसं अरे आम्ही हाव ना रखवाली करायले येऊ का रातच्या ना आलो भाऊचं तुमचं देवदास भाऊचं एक आता बाज आणली झोपलं की बस का रखवाली करतो तुमची काय टेन्शन घेऊन राहिले तुम्ही रातची रात्र गायब करता म्हणा 10-20 किलो काही मरण नाही का तिकडे खोमेरी आटून टाकलं की नाही पण नाही आम्ही आमचं पाहू तुम्ही जा आता तुम्ही जा लवकर जा असं नाही लक्ष्मण तू जरा विचार कर ना आता तू माझा गेस्ट काय केलं असतं गावात संबंध असते असं फनफन नको करू त्या जमुऱ्यानं फटका दिला ना त्याचे हातपाय तोडतो मी थांब ना तू जरासा माय सोयाबीन होऊ दे आमचं दोघा तिघाचं त्याचा बिलकुल त्याला हिसका दाखवतो ना मी त्याचा शोध घेतो ना कोणाच्या वावरात काय तर एका जणाचा फोन आलता मला याच्या वावरात मजूर घेऊन आला म्हणे ते मनब्याचा हो पण आता ते मला जरा जायला टाईम नाही तर त्याला बा तिथं जाऊन काढणार आहोत आम्ही तिघही जण थांब ना तू आता आम्ही त्याला तावडीतच पकडणार आहोत तोंडाच्या वापस गमावणार आहे तुमच्या हे करेंगे वो करेंगे काही करणे नाही आता लोक त्याला काय म्हणलं सरका केला असता आम्ही मग काय हो ना ढाण्या हो आता काय तंबुरा वाजवला त्या जंबुऱ्यानं मग काय सांगून राहिले तुम्ही काही पकडतात 1,000 रुपये बक्षीस देत तुम्हाला सापडंत काही बोलून राहिला
राहू दे ते बक्षिसाची गरज नाही, पण हे पण आपल्या गावाले आता सगळे मिळून त्याला पकडा लागन पण हो तुम्ही विचार करा सगळेजण चाल सांग चला माझ्या संग 2-3 दिवसांना आता तुमचं आटपलं की त्याचा बिलकुल फालनामा म्हणजे आपल्याला कसं सारखं करायचं आहे त्याला. हो ना पावते नंतर पाहू, आता सध्या नाही होते हे सोयाबीनची गडबड होऊ द्या ती. मग काय तर बसले आपले. जाऊ दे तिकडे, तुम्हालाच गरज नाही आम्हाला काय नाही कर कशा, जाऊ दे तिकडे आपलंच काय गेलं. हो चला. मावशी मी काय म्हणतो, उद्या भेटेन का 5-6 मजूर आपल्याला? हो कसं ते राहिल्या 2 बॅग आहेत आपल्या, तेवढं काढून घेतलं असतं. काय असेल तुमचा हिशोब सांगून द्या, उद्या पाठवून द्या. बापा आबा म्हणलं ते मला सांगू नको तू. ते कसं आहे आता उष्ट आहे ना, ते शिवलाल त्याने घेतलेला ना उदळ, त्याच्या आम्ही काय करा बाबा. आम्ही जाऊ आमच्या बाया पाठवा तिकडे, त्या शिवलाल आम्हाला नाही म्हणा. आमचं उदळ घेतलं तुम्ही कसं काय हात लावला. मग आम्ही नाहीत म्हणलं बाबा अशा याच्यात उष्ट याच्यात नाही. उष्ट्याचं नाही ना, सोडलं ना त्याने, सोडलं ते आता करायला तयार नाहीत ना. मग काय तर आता काय करते का ती, मग बेमानवानाची पहिले ते आता घरचं काढल्याशिवाय काही येत नाही. मग आता तोपर्यंत ते माय फुटण कराय तुम्ही सांगा आता. कसं आहे आता अर्ध झालं अर्ध राहिलं तेवढं काढून द्या. अरे बाबा नाही म्हणलं ते कसं आम्हाला नसते करतात तसं. एका मिस्त्रीने काम केल्यावर दुसरा मिस्त्री येत असते का? मग त्याला विचारा लागेल मला पहिले शिवलालले, का रे बा कसं करू. तर मी करीन बाबा, पाठवीन. नाही तर मी सध्या तर नाही पाठवून, 2 दिवस होते नाही. हो झालं तर उद्या पाहिन, नाही तर परवा. कारण की आता उद्या दिवस तुम्हाला आता हे लाईन पाटलाचं त्या सरपंचाचं क्लिअर होऊन जाते. हो ना, परवा तरी द्या मग, परवा तरी हो काय होते काय नाही सांगा मग, क्लिअर करू. पाठवून द्या आपल्या इकडे. बरं मी भेटेन ते शिवलालच्या बायकोले, आणि काय म्हणते पाय तुम्ही. हो ठीक आहे. हो बरोबर ठीक आहे, सांगा ना मग लवकर. हो आता झुंबरला सांगून दे जा, निरोप पाठवून दे जा मग. काय होते काय नाही तर. हो ना जातच नाही मी आता तिकडून, त्याच्या घराकडूनच चालले मी, शिवलालच्या दुकानात जायचं आहे. हो ठीक आहे सांगतो मी तुम्हाला काय तर पाठवतो मी, झुंबरला पाठवतो, निरोप पाठवतो. आला झुंबर, हो तेच म्हणलं काय म्हणते बुटी मग, पाठवतो म्हणे उद्या मजूर. तेच सांगासाठी बुडी म्हणे पहिले निरोप सांगू म्हणे, मग जेवण कर म्हणून तुमच्या घरी आलो. तर म्हणलं ते आपल्या शिवलालच्या घरी गेली होती समजा बुडी. पण ते बाई कशी फणफण करे म्हणते बा, निरा आमच्याकडून पैसे काढून घेऊन राहिले, त्याच्या मुलाला पैसे दिले आम्हाला फेडून द्या म्हणते. कशा काय म्हणते आम्ही बॅगा काढणार आहोत, असं त्याचं म्हणणं आलं म्हणते. म्हणून ते कसं येऊन नाही राहिले असं त्या बायाचं म्हणणं आहे. असं आहे त्याचं नाही, म्हणून म्हणते ती की बा आम्ही करतो पण आता ते पैसे काटायचे नाही, 5,000 रुपये नाही का ते जे जमुराला लांबवले ते आपले. तेच म्हणलं शिवलाल भाऊ म्हणते शांतरा भाऊ माघारी पाठवून द्या बा, आम्ही सांगतो काय सांगायचं ते बरोबर. म्हणून म्हणलं त्याच्या घरून येऊ, त्याने जर म्हणलं बा करतो तर करा, नाही तर मग आपलं बुडी पाठवतो म्हणे मग उद्या मग 5-6 मजूर. काय म्हणतो आपले 5,000 रुपये तर गेलेच का मग, आपण तर दिलेच ना. मग तुम्ही जा शिवलालले म्हणा ते पैसे तू काढ ना म्हणा, कसे करू ना, कुठं तरी जाय, ते कोणता माणूस आहे त्याचा शोध घे आणि म्हणा आम्हाला पैसे दे, नाही तर मग तेवढं सांगून दे. आमचा काही दोष आहे का सांग बा म्हणा. त्याचाही दोष नाही आमचाही दोष नाही, असं आहे ती वांदा असा आला ना, म्हणून तर होई ती हात वर करून राहिला. पुढच्या ना झपका दिला रामपूर आलेले. तर पाहतो आता काय म्हणते ते, तर त्याला म्हणतो देवा तेवढं काढून काही ना काही मार्ग काढू. काय झाबरू येतच नाही त्याला सांगा ना, आता ते सरपंचाचं सोयाबीन उद्या होती. तर त्याला म्हणा ते पाय ना म्हणा कुठं आहे ते शोध लावते ना जरासा. गुप्तहेर माणूस आहे एरिया, आता ते परवा दिवस जातो म्हणे. मग म्हणून म्हणलं कसं त्याला सांगून द्या. मग काय राजा माणूस गावात असल्यावर आता तुम्ही चला त्याला भेटू ना मग, शिवलाला घेऊन जाऊ. तसं करावं लागेल, ते शोध तर घ्यायच लागते काऊन की टिपारी तर सगळ्याच बसली. बरोबर पहिले आता या शिवलेली विचारू काय म्हणते, तर जर काढून दिलं त्यानं तर मग जाय तिकडे, नाही तर मग काही मार्ग काढाच लागेल. मग तेच म्हणलं चला मग लवकर चला. आल्या शेटोचं काय आता काय करावं. अरे काय शांताराम भाऊ काय म्हणता आता, काय हे बा तुम्ही गडबड नका करू आता. हे बा काशाचं आहे उद्या, त्याच्यानंतर माय परवा, त्याच्यानंतर तुमचं काढून देतो म्हणजे देतो आता. हे बा आताच म्हणलं शिवलाल भाऊच्या घरी चहा घेतला निघालो आम्ही. काय भास आले का आपला भास आहे ना शांताराम भाऊ. मग काय असं करत असते, अशा चाटात देत असतील का. हे काढून दिलं असतं 2 बॅगाचं, त्याचं मोकळं झालं असतं. आम्हाला हिशोब घ्यायला मशीनचा मोकळं झालं असतो आम्ही. तसं नाही ना झुंबर, तुला माहित नाही का आता. अरे शिवलालच्या घरच्या बाई ऐकत नाही ना, असं आहे ते. भुसण्याची आई कातावली ना, मग आम्हाला म्हणे पहिले आपल्या घरचं काढा मग जा, नाही तर आम्ही चाललो होतो ना, येऊन राहिलो होतो ना आम्ही. हो ना, पण आता तू सांग शिवलाल आता असं असते का, मधात उष्ट टाकून पळत असते का. हो ना, आता हे दुसरं मजुरी आल्या आता कस करून राहिलं, मग काय तर ते म्हणजे उष्ट करेल असं आहे तसं आहे. आता शिवलाल तेवढं म्हणू आपण, काय काय नाही तर पाहू मग. अरे शिवलाल भाऊले म्हणण्यात काहीच अर्थ नाही ना, ढाण्याचं काही नाही चालत घरातनी. मग काय तर भूषणची आई पुरे मोरके आवरून आहेत, कासरे आवरेल आहेत ना. मग तुम्ही भूषणच्या आईले समजावून सांगा तर ताल बसंती. हो मन सांगतो येतो आम्ही तुमच्या संग. ते तर आहेच म्हणा, ढाण्या काय कोणता असलं तर कोणाचं चालते घरात नाही का. हो ना बाईच्या पुढे, हो ना ते तर आहेच म्हणा. पाहू मग म्हणून काय म्हणते नाही का भूषणची आई. हो विचारू मग, चला मग भेटून घेऊ काय म्हणते. कसं आहे ना ते भूषणची आहे, आता तुम्हाला काय सांगा येत नाही ना मजूर, ते उष्ट टाकलेलं आहे बॅगा सोंगतच नाही. तर मग ते पा म्हणते बा आम्हाला काही सांगू नका. मग काय आता हार्वेस्टरवाल्यानं घेतलं नाही, आता गुंपा मावशीला भेटून आला, आता झुंबरला विचारा सगळं. आता तुम्हाला भेटून गेले गुंपा मावशी काय आणि काय नाही. तर म्हणून म्हणलं तेवढ्या 2 बॅगा काढून द्या, बाकी काही विषय नाही, भले पैसे देतो ना मी तुमचे त्याचे. असं काही म्हणजे बुडवतो थोडी काही. पण तुम्ही ते 5,000 रुपये काढून घेऊन राहिले ना त्या जमुऱ्याला दिलेले, मग ते पैसे आम्ही कसे काय फेडणार. आम्ही घेतले का ते पैसे. मग तुम्ही त्याला मागायला पाहिजे का आमच्याकडून काढून घ्यायला पाहिजे, म्हणून आम्ही येऊन नाही राहिलो. तुम्ही जर म्हणसान तर म्हणलं आम्ही आमचे ते जे 5,000 रुपये पहिले द्या आणि नंतर तुमच्या 2 बॅगा काढतो आम्ही. अरे बाबा बाई तर सुशाना राजा आणि का शिवल्यात आहे, शिवल्याच्या वरून नाही ते आहे म्हणा बरोबर तुमचं. मग तर मागात पडते ते. हो ना, पण आता देतो ना मी, देतो पैसे. ते 5,000चा विषय बाजून ठेवा आपण. का रे शिवलाल, फक्त एवढं काढून द्या, याचे पैसे मी देऊन देतो तुम्हाला 2 बॅगाचे.
नाही ना, फिरून तिथे येऊन राहिली कॅसेट तुमची. आम्हाला काय समजत नाही का? आळण थोडी हो का बाय, आमचा 1-1 रुपया हिशोब असते. बचत गटाचे व्यवहार आम्हाला सगळे समजले आता. मग बँक हे ते सगळे समजते आम्हाला. आम्हाला काही सांगू नका तुम्ही. पहिले ते 5,000 रुपये देऊन द्या, तर तुमच्या बॅगा काढून त्याचे पैसे लागतील आम्हाला. असं असेल तर सांगा, नाही तर राहू द्या. काय करा, या बचत गटाच्या बाहेर लय हुशार झाल्या पण नाही का? हो ना, सगळे व्यवहार हे ते आता माणसाच्या पुढे गेले ना. हो ना ते तर आहेच म्हणा. बरं मग शिवलाल, मी काय म्हणतो, आता असं तर काही जमत नाही का? आता टेळी उंगली करणं पडेल का? असं करू ना शिवलाल, मग आपण आता हे समजा फटका दिला लेखाच्यानं पुढच्यानं, हे याच्याच्यानं आपल्याला सगळ्या गावकऱ्याला समजा दणका बसला 50चा 20चा. आता म्हणलं हे काही मार्ग काढण्याचे पैसे काढायचा. फोन घेऊन करणं त्याला एक खेपचं, अजून काय म्हणा, काय कुठं आहे काय आहे तर नाही बा. त्याला फोन लावलं परेशान, मग विचारा नाही आले, उचलतच नाही. ते हाय आपल्या एरियातच म्हणते ते सोयाबीन काढून राहिला कुठंतरी. हाय गे म्हणते. फक्त एकाचा फोनही आलता मला, शिवलाल भाऊ इथे तर दिसला म्हणे मला ते. पण आता आपलं कसं, आपलं इकडे अटकेलेलं काम सोयाबीन राहिलं, त्याच्या मागं लागावं इकडलं आपलं वाया जायचं. पण एक तर आता ते आरक्षण जाहीर ते काय निवडणुकीच्या माझ्या डोकं क्रॅक झाला आता. आपल्याला कोणतं भेटते नाही भेटत आता, ते मी माणूस भिन झालं. म्हणून म्हणलं सध्या कसं टाईम नाही माझोळ, नंतर पाहते. नाही नंतर तर नाही रे, आपण झाबरूला भेटू ना, झाबरूला भेटू. जे 20,000 रुपये त्यांना टिपारी दिली का नाही, तर ते आपण पैसे समजा त्याला म्हणू की बा त्याचा शोध लाव. त्याला भले आपण जे काय त्याची हिशोब असेल ते देऊन देऊ, आणि बाकीचं मग काही अडचण नाही. त्याच्यात मग माझे 5,000 रुपये तुले ते भेटून जाते मग बरोबर. असं माझा हिशोब आहे. तर म्हणजे ते 5,000 रुपये काढून ते आम्हाला देईन, आमच्या इकडून सोयाबीन बॅगा काढून, म्हणजे फायदा स्वतःचा. हो ना ते तर आहेच म्हणा. पण पाहा ना ते शोध लावून. आता मी आता म्हणलं लक्षाले, मी आता शोध लावून घेऊ. आता लक्ष्मण म्हणे जाऊ द्या, मला काही गरज नाही, मी येत नाही. मग आपण काय बोला दिले, तुम्हालाच गरज नाही तर आम्हाला काय गरज आहे. जाऊ द्या मग, म्हणून आपण पिच्चा सोडला. जाऊ द्या ना, ते जाऊ द्या. आता झाबरूला भेटायला चालता का? हे बाकीच्याला सांगून देऊ म्हणा बा 20,000 रुपये आहे, प्रत्येकाचा 1-1 हजार रुपये समजा 5-6 हजार 5-6 हजार झाबरूला देऊन देऊ. तेवढ्या 2 दिवसात शोध लावते ते. काहीच हरकत नाही ना. 1,000 गेले तर एरी तर 20 चालले तुमचे. त्याला 5चं बंडल देऊन द्या आणि त्याला म्हणा लाव शोधले का. 1-2 दिवसात तिथे मोकळं करते ते. चला बरं मग आता, चला लवकर. त्यानं जर हो म्हणलं तर माय उद्या सोयाबीन सोंगून द्या मग तुम्ही. हो शोध लागल्यासारखाच आहे ना मग. नाही शोध लागल्याशिवाय नाही करत म्हणलं आम्ही. तोपर्यंत आमच्या घरचे आता झालं, माझ्या घरचं आता यायची इच्छा राहिलं दोघांच्या, ते काढल्यावर. आम्ही तर बाई तर डोक्याच्या वरच आहे बा. बरं ठीक आहे जाऊ दे नाही तर नाही. पहिले शोध लावू. चल मग शिवलाल बाहेर भेटून घेऊ, ते कंदील बुड्याला भेटू, देवदासले सांगून देऊ. असं करू बा मग. हो जमुऱ्याचा कसं आपल्याला तंबुरा वाजवाच लागं. त्यानं जर आपला वाजवला तर काय, तर तेच म्हणून राहिलं ना. गावची सगळी हे झाली ना आपल्या, मग नाक कटलं आपल्या गावाचं. मग किंवा एकट्या जमुऱ्यानं या पुऱ्या गावाला फिटवलं आणि काहीच नाही करून राहिले. मग तेच म्हणलं ना, मी तर म्हणलं आता मला टाईम नाही म्हणून, नाही तर आता लोक त्याला धनकी दिले असते मी. चला आता पहिले शोध लावू त्याचा आणि धनकी देऊ दिल्या गावात. आण म्हणा त्याला झाबरेल म्हणा आणायला लावतो. ते करू ना कोशिश काय करायची का. हो चल ना मग, चला. काय झालंच नाही का ते? चला ना, घ्या ना थैली, घ्या ना. पुलावर जायला लागत आपल्याला ते. सोयाबीन टाकेला तिकडे बेवारच, कोण नाही काही नाही. रातभर जाणं लागत तिथं. हो ना, सगळं रेडी आहे. मग काय थैली गेली भरली, चहासाठी गंज घेईन सगळं घेतलं मी. बस आता कसं रातच्या आता रातभर तिथं जगणार ना आपल्याला. थैली ओके आहे माही. हो तुमचीच वाट पाहून राहिलो तुम्ही. आला काही येतं काही नाही आता. चला मग आता, हो निघायला काही हरकत नाही. मग आणतो थैली चालले मग. आता काय म्हणते शांताराम म्हणगणी. हो 1 मिनिट पाहू दे बा. बोला शांताराम भाऊ, काय होतं गडबड? काही नाही म्हणलं. हे बा कंदील आबाजीला आत्ताच फोन केला मी, मुंशीराम भाऊला केला. तुम्ही या बरं ओळखाल तिथं, जरा महत्वाचं बोलायचं आहे आपल्याला. हो जरा अर्जंट आहे जरा. हो या बरं. आता काय विषय काढला म्हणा. हो बरं ठीक आहे येतो आता. हो ना, आम्हाला जा लागते पुलावर लवकर. आलोच. काय म्हणते शांताराम, काय म्हणते, काय लिहा म्हणते, काय माहिती काय नाही. मी विचारलंय नाही ते. आता कसं जाऊ ना तिथं, समजतेस काय म्हणते काय नाही. तर अर्जंट आहे म्हणते मग तिथं. चला ते थैला इथंच राहू द्या आणि पाहून येऊ काय आहे ते. कंदील बुडा हे येऊन राहिले म्हणते ते, काय नवीन प्रकरण. चला मग, चला आलो भाऊ. थैले अंदर ठेवून द्या. चला मग लवकर. काय सांगा नाही का, शिड्याकडे उतारते ते फालतूचे. हो ना, कसं आता पुलावर बसलो होतो. काय होतं शांताराम भाऊ, काय सगळे फोन केला बोलावलं म्हणलं इथं ओळखाली या म्हणता. काय आता गडबड? आता काय, आता द्यायचं सोयाबीन राहिलं. आता काही ना काहीतरी म्हण. कायसाठी म्हणलं, काय विशेष प्रयोजन काय म्हणलं? काही नाही विशेष प्रयोजन. कसं आहे, इथं नावाचा प्रश्न आहे. इथं गावाच्या नावाचा प्रश्न निर्माण झाला म्हणून सगळ्यात बोलावलं. हे तर चालूच राहणार आहे. सोयाबीन पराठे कापसा हे ते चालूच आहे आपलं. आता ते काय राहिलं का. पण हे गावाचा प्रश्न इथं म्हणा लागेल का नाही. हे जे जमुऱ्या नावाचा जे माणूस आहे, त्यानं आपल्या समजा शिवलाला तर टिपारी दिली समजा. तर आपल्या गावाला दिलीच का त्यानं. म्हणजे पैसे शिवलालचे नाही गेले, आपले गेले का नाही. मग आता हे पैसे काढायची आपली जबाबदारी आहे ना. आपल्याला पैसे काढायला लागत नाही. म्हणजे आताची वाला आहे नाही का. हो ना बरोबर आहे ना, याचं लटकलं ना. असं आहे ती. हो ना, पण आता काय गेले म्हणून सोडले बाई. आता काय करा. आता तू येतं निघाला आता सोयाबीन मध्ये काही ना काही. निघाचा प्रश्न आहे ना. हो तेवढे तर सोडून येते. 5,000ची का मोठी गोष्ट आहे का. पण इथं नावाचा प्रश्न आला ना गावाच्या. मग त्या जमुऱ्यानं जे आपल्याला झटका दिला, तंबुरा वाजवायला लावला रामपूरवालेले, त्याला झटका द्यास लागेल ना आपल्याला. आता ते कुठं राहते काय राहते ते शिवलाल बोले माही ना. त्याच्या मार्फतच जा लागेल का नाही. तुम्ही करा ना शिवलाल भाऊ, काय करा ते. तसं नाही, कसं माया एकट्यानं नाही होत नाही. गावाची एकी असल्याशिवाय हे काम होते का. शांताराम बोलतेच समजून सांगितलं. दोष आपला कोणाचाच नाही आहे. आपल्याच नाही फालतू गैरसमज निर्माण झालेला आहे. आपल्याला मोठमोठे कामं करणं आहे. गावात एकत्र राहूनच काम होत असते ते. शांताराम बोलतेच म्हणलं आपण सगळे म्हणून झाबरूले भेटू बा. आता सध्या हा 1-2 दिवस इथं तर कसंही त्याला म्हणा बा आता शोधला. ही केस आपली देऊन देऊ आता जांभुऱ्याची.
चालते ना मग, चालते तसं चालते. हो चला मग त्याच्या घरी जाबरूच्या आहे तिथं बसून ते घरी मंदिरापाशी. तेच म्हटलं हो, आता त्याला पकडायचं आणि त्याला धनकी द्यायला लावायच्या हो, म्हणजे त्याची म्हणजे सोयमोडीच करायची आपल्याला हो. त्या हिशोबाने आता त्याला सांगू बापू कसा कसा शोध घेतो घे बा. ते तर आहेच म्हणा, दणकी नाही बा. हो त्याला गावातच आण म्हणा, त्याला झाबराला सांगा तुम्ही. हो इथं गावात घेऊन येते आणि इथं काय करायचे पाहू मग आपण. हो 20,000 तर काढायचे पण मागून फटके द्यायचे त्याला. हो काय कसा काय फसवतो पाहतो द्या. हो ना मजूर आणतो नसं करतो बसलो वाट पाहिजे का. हो चला मग शांतरा भाऊ झाबरूला भेटून घेऊ, क्लिअर करून टाकू. चला उद्या.